श्री किशोर अलकुनाईक राहणार औरंगाबाद यांच्यावरील खोटी पोलीस केस मागे घ्या. महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश तर्फे निदर्शने व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. याबाबत वृत्त असे की किशोर मलकुनाईक राहणार सिल्क मिल कॉलनी औरंगाबाद हे आपल्या राहत्या घरी सिल्क मिल कॉलनी औरंगाबाद या ठिकाणी आपल्या बायको व मुलांसोबत राहतात. ते रेल्वे विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असून आपल्या कॉलनीतील घरात ब्लूटूथ सारख्या लहानशा घरातील स्पीकरवर गीत लावून स्वतःच्या मुलीचे वाढदिवस निमित्त घरातील फक्त 4 ते 5 व्यक्तींसोबत साजरा करीत असताना काही असंतुष्ट समाजकंटकांनी पोलिसांवर दबाव टाकून श्री मलकुनाईक यांच्यावर खोटी पोलीस केस नोंदविली असून ती त्वरित मागे घेण्यात यावी. पोलीस प्रशासनावर अगोदरच इतर कामाचा व्याप वाढलेला असून अशा प्रकारे दबाव टाकून खोट्या केसेस दाखल करण्याची नवी पद्धत चालू होऊ नये. उलट ज्यांनी कोणी ही केस दाखल केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश धुळेच्या वतीने करण्यात आली. यावेळेस महाराष्ट्र गवळी समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष हिरामणप्पा गवळी, महासचिव अशोक मंडले, कार्याध्यक्ष अशोकजी भाले, धुळे जिल्हाध्यक्ष शिवाजी लंगोटे, धुळे जिल्हा सचिव कृष्णभाऊ बाचलकर, धुळे कार्याध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर, धुळे शहराध्यक्ष दीपक औशीकर, धुळे शहर सचिव व्यंकटेश गवडी, धुळे शहर कार्याध्यक्ष विठ्ठल उनाडे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी गवडी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यावर झालेल्या अन्यायाचा धिक्कार असो. गवळी समाज अधिकाऱ्यावर झालेल्या अन्यायात आमच्या गवळी समाजाचे किशोर मलकुनाईक रेल्वे पोलीस PSI हे सातारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 3ऱ्या मजल्यावरील एका बिल्डिंगमध्ये राहत असताना त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. घरामध्येच यूट्यूबवर त्यांनी छोटा स्पीकरमध्ये, यूट्यूबचा स्पीकर केवढा असतो तो लावून गणपतीची गाणी, हनुमान चालीसा असं लावलेलं असताना काही खालील त्या परिसरातील तरुणांनी असेल किंवा कुणी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की आम्हाला अजांगला त्रास होतोय, नमाजला त्रास होतोय. त्याच्या घरापासून 250 फुटावर मशीद आहे. मशिदीच्या इमामाचा कुणालाही ऑब्जेक्शन नाही आणि छोटा स्पीकरचा आवाज कुठपर्यंत जाऊ शकतो. तसं बघायला गेलं तर 50 डेसी घरातला TV जर लावला आणि 7 पॉईंटच्या वरती जर आपण गेलो तर तो सुद्धा डेल्सी 50पेक्षा जास्त होऊ शकतो. या शासनामध्ये तर आणि त्याच्यावर 153 असे गुन्हे लावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी राजसाहेबांची सभा होती म्हणून की काय, म्हणजे घरामध्ये सुद्धा आता तुम्ही आरती लावू नका असं या शासनाच्या काळामध्ये आता ऐकायला मिळायला लागलेलं आहे. म्हणून आज महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशाचे माजी गृहमंत्री, आमच्या गवळी समाजाचे राष्ट्रीय नेते हंसराजजी भैया आहिर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर आज जिल्हाधिकारी कचेरीवर निवेदनं देत आहोत की असा हा खोटा गुन्हा रद्द करावा आणि त्या अधिकाऱ्याला, त्या आमच्या समाज बांधवाला याच्यातून मुक्त करावं, यासाठी आम्ही निवेदन देत आहोत.